नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत तंदुरी चिकन. ते पण तंदूरचा वापर न करता रेस्टॉरंटसारखा स्मोकी आणि ग्रिल इफेक्ट घरच्या घरी सोप्या पद्धतीनं कसा द्यायचा आणि जर तुम्ही या स्टेप फॉलो केल्या तर सेम रेस्टॉरंटसारख्या चवीची ही तंदूर तयार होते. इथे मी 2 पद्धतीनं म्हणजेच कढई आणि ओव्हनमध्ये ही तंदूर तुम्हाला बनवून दाखवलेली आहे आणि काही टिप्स शेअर केलेल्या आहेत ज्यामुळे ही तंदूर एकदम ज्युसी आणि टेस्टी तयार होते. तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण चिकन तंदुरी बनवतोय. तर त्याच्यासाठी जे असे काही म्हणजे खास त्याचे पीस मिळतात चिकन तंदुरीचे, म्हणजे जो थाय आणि लेग असा जो मोठा भाग असतो, असे मोठे पीस मी इथे 4 पीस घेतलेले आहेत. तर आता हे जे चिकन तंदुरीचे जे पीस आहेत त्याला व्यवस्थित कटिंग करावं लागतं, कारण त्याला व्यवस्थित कटिंग केलं तर त्याचं मॅरिनेशन सुद्धा चांगलं होतं आणि मग ती चिकनची जी तंदूर असते ती खायला चांगली लागते जेव्हा त्याच्यामध्ये मॅरिनेशन व्यवस्थित मुरतं. त्यासाठी आपल्याला हे चिकन कट करून घ्यायचं आहे. तर यासाठी धारदार सुरी घ्यायची आहे. हा जो थाय कडचा भाग आहे तिथे आपल्याला 2 कट द्यायचे आहे आणि हे जे कट आहे त्याला आपण डीप कट देणार आहोत. डीप कट दिल्यामुळे काय होतं की व्यवस्थित मॅरिनेशन आतपर्यंत जातं आणि व्यवस्थित मुरतं. दोन्ही दोन्ही जे हाड आहेत त्यांना जॉईंट करणारा जो भाग आहे तिथे 1 कट द्यायचा. त्याच्यानंतर जो पायाकडचा भाग आहे तिथे 2 कट द्यायचे आणि तिसरा कट सगळ्यात खाली पायाला शेवटी जो टेंडन आहे तिथे द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे जे चिकन तंदुरीचे जे पीस आहेत त्याला आपण कट करून घेतलेलं आहे. आता आपले हे जे चिकन तंदूरचे जे पीस आहेत ते कट करून झालेले आहेत. आता आपल्याला हे जे एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि हे पीस त्यामध्ये ठेवायचे आणि त्यामध्ये एक तांब्याभर किंवा हे चिकनचे जे पीस आहे ते बुडेल एवढं पाणी घालायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून विनेगर घालायचं आहे. जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर 2 लिंबाचा रस घालायचा आहे आणि 1 चमचाभर मीठ घालायचं. हे मिक्स करायचं आणि असंच हे जे चिकनचे पीस आहे त्याला 10 मिनिटं यामध्ये मुरत ठेवायचं आहे. या प्रोसेसमुळे काय होतं, चिकन एकदम आतून सॉफ्ट आणि टेंडर होतं. तर ही प्रोसिजर तुम्ही नक्की फॉलो करून बघा आणि त्यामुळे चिकनमध्ये काय फरक पडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे चिकनचे जे पीस आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलंय या पाण्यातून आणि आता आपल्याला याला फर्स्ट मॅरिनेशन करायचं आहे. त्यासाठी इथे मी 1.5 लिंबाचा रस घेतलाय, 2 टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर यांची पेस्ट घेतलेली आहे आणि 1.5 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे. हे जे चिकनचे पीसेस आहे ते मोठे आहेत आकाराने, त्यामुळे इथे मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. आता एक एक करून आपण हे साहित्य या चिकनच्या पीसेस वरती घालायचं आहे. लिंबाचा रस, आले लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीची पेस्ट आणि काश्मीरी रेड चिली पावडर 1.5 चमचा. हे जे सगळं साहित्य आहे याला व्यवस्थित एकत्र करून ह्या चिकनचे जे पीस आहेत त्याचे आपण जे कटिंग केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा चोळून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित आत असं बघा, तुम्ही बघू शकता इथे असं चोळून त्याला लावायचं आहे. त्यामुळे ते व्यवस्थित आतपर्यंत त्याचं मॅरिनेशन होतं. त्यामुळे व्यवस्थित असं पद्धतीनं तुम्ही याला चोळून लावायचं आहे हे मॅरिनेशन. तर आता इथं आपलं हे पहिलं मॅरिनेशन झालेलं आहे आणि आपल्याला याला 4 ते 5 तासांसाठी मुरण्यासाठी फ्रीज मध्ये आपण ह्याला ठेवणार आहोत. याला तुम्ही जितकं जास्त वेळ मॅरिनेट कराल तितकं चव त्या पीसला चांगली येते. जर तुम्ही याला ओव्हरनाईट मॅरिनेट केलं तर ही तंदूर खायला खूपच चांगली लागते, म्हणजे चविष्ट लागते. जर तुमचा असं काही एखादा प्रोग्राम असेल किंवा तुम्ही कुणाला पाहुण्यांना वगैरे बोलवलेला असेल आणि जेवण तुमचं असं दुपारीचं वगैरे असेल तर तुम्ही याला आदल्या दिवशी रात्रीच अशा पद्धतीनं पहिलं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर आता आपण ह्याला 4 ते 5 तास फ्रीज मध्ये ठेवूया आणि मग आपण ह्याला दुसरं मॅरिनेशन करणार आहोत. आता आपल्याला चिकन तंदुरीचं सेकंड मॅरिनेशन करायचं आहे. त्यासाठी इथे मी 2 चमचे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर यांची पेस्ट घेतलेली आहे. 1.5 चमचा धन्याची पावडर घेतली आहे. 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर किंवा कुठलीही रेड चिली पावडर तुमच्याकडे जी मिरची पावडर आहे त्याचा वापर केला तरी चालेल. 1 चमचा गरम मसाला घेतलाय. अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा जिऱ्याची पावडर आणि 1 चमचा चाट मसाल्याचा वापर केलेला आहे. आणि इथे जे आहे हे कपड्यामध्ये दही आहे. इथे मी 300 ग्रॅम दही घेतलंय
आणि त्याला कपड्यामध्ये, मलमलच्या कपड्यामध्ये बांधून त्याचं पाणी असं पिळून काढलंय आणि त्याला टांगून ठेवलं होतं 1-2 तासासाठी. तर इथे हे टांगलेलं आपलं दही तयार आहे, किंवा तुम्ही याऐवजी चक्का सुद्धा डायरेक्ट 300 ग्रॅम चक्का घेऊ शकता. आता आपल्याला एका पॅन मध्ये 2 ते 3 टेबलस्पून इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे. मला माहिती आहे आपण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोहरीचं तेल वापरलं जात नाही, पण यामुळे तंदूरला फ्लेवर खूप छान येतो आणि अगदी रेस्टॉरंट मध्ये जशी तंदूर मिळते तशीच तंदूर लागते. त्यामुळे इथे मी मोहरीच्या तेलाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला मोहरीचं तेल आवडत नसेल किंवा फक्त या रेसिपी पुरतं तुम्हाला जर तेल विकत आणायचं असेल तर तुम्ही साध्या तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे मी मोहरीच्या तेलाचाच वापर केलेला आहे. आणि हे मोहरीचं तेल आहे याला आपण खूप असं कडकडीत गरम करायचं आहे, म्हणजे त्याच्यातून धूर निघेपर्यंत आपण याला गरम करून घ्यायचं आहे. कारण मोहरीच्या तेलाला खूप असा उग्र वास असतो, तर तो उग्र वास जाईपर्यंत आपण ह्याला असं कडकडीत गरम करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता खूप आता त्यातून अशा धूर निघतोय. तर हे मोहरीचं जे तेल आहे चांगलं गरम झालंय. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि याला अर्धा मिनिटासाठी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आपल्याला तेल जास्त गारही करायचं नाहीये, फक्त त्यातला धूर गेला पाहिजे आणि ते व्यवस्थित थोडंसं त्याचा जो टेम्परेचर आहे किंचित कमी झालं पाहिजे. तर आता तुम्ही बघू शकता याच्यातून धूर आहे तो गेलेला आहे आणि तेल सुद्धा थोडंसं सेटल डाऊन झालंय. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे. जर आपण पहिल्यांदाच धूर असताना या तेलामध्ये जर आपण मिरची पावडर टाकली असती तर मिरची पावडर पूर्ण जळून गेली असती आणि त्याचा कडवट असा वास आला असता आणि रंग सुद्धा त्याचा काळपट आला असता. तर आपल्याला इथे लाल कलर हवा आहे आणि चवही त्याची व्यवस्थित आपल्याला आणायची आहे. तर त्यासाठी अशा पद्धतीनंच आपण थोडंसं अर्धा मिनिट थांबून तेलाचं टेम्परेचर कमी करून मग आपण यामध्ये मिरची पावडर घालायची आणि एका बाउल मध्ये आपण याला काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये एक एक करून मसाले घालायचे आहेत. आता घालूयात 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा धण्याची पावडर, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा जिऱ्याची पावडर आणि 2 चमचे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट. आता याला व्यवस्थित आपल्याला एखाद्या बलून विस्करनी किंवा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालंय. यामध्ये आपल्याला जे टांगलेलं दही आहे ते घालायचं आहे आपल्याला आणि याला छान फेटून घ्यायचं आहे. तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये मार्केट सारखं दिसण्यासाठी हे जे चिकन तंदूर आहे असं त्याला लाल छान कलर येण्यासाठी इथे मी फूड कलरचा वापर केलाय. इथे मी पाव चमचा फूड कलर घेतलाय, 1 चमचाभर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. फूड कलर घालणं हे टोटली ऑप्शनल आहे. इथे व्हिडिओमध्ये छान दिसावं म्हणून मी फूड कलरचा वापर केलेला आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा आपण याला विस्करणी एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे सेकंड मॅरिनेशन तयार झालंय आणि आता आपण जे चिकनचे तंदूरचे जे पीस आहेत याला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. तर इथे हे जे पहिलं मॅरिनेशन केलेले जे पीस आहेत यामध्ये काही जर पाणी वगैरे असेल तर ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि मगच आपलं हे जे मॅरिनेशन जे तयार झालंय ते व्यवस्थित त्यावरती चोळून घ्यायचं आहे. जिथं आपले जे आपण कट लावलेले आहे चिकनला त्या कट मध्ये सुद्धा हे जे मॅरिनेशन आहे व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे ते छान असं मुरेल आतपर्यंत. तर आता आपलं हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेला आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. ही कसुरी मेथी मी तव्यावरती हलकीशी रोस्ट म्हणजे भाजून घेतलेली आहे. अशी छान कुरकुरीत झाली पाहिजे. तर ही हाताने व्यवस्थित क्रश करून आपण यामध्ये घालायची आहे, म्हणजे त्याची छान अशी पावडर झाली पाहिजे. आणि आता ही व्यवस्थित आपण या चिकनच्या पीसेसला ही कसुरी मेथी चोळून घेऊया. तोपर्यंत बाजूला आपण एक कोळसा फुलवायला ठेवायचा आहे गॅसवरती. इथे मी एक जाळी असते, पापड भाजण्याची जी जाळी असते स्टीलची, त्याचा वापर केलेला आहे. त्यावरती कोळसा ठेवलाय आणि आता कोळसा छान फुललेला आहे. तो कोळसा एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि ही वाटी पटकन आपण ज्या बाउलमध्ये मॅरिनेशन केलं होतं त्या बाउलमध्ये मधोमध ठेवायची आहे आणि एका हातामध्ये आपल्याला त्यावर झाकण्यासाठी एक हातामध्ये झाकणी आणि एका हातामध्ये तूप किंवा तेल दोन्ही तुम्ही काही घालू शकता हे तयार ठेवायचं आहे. आणि पटकन आता हे मी तेल या कोळशावरती घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता कोळशातून अशा धूर निघतोय, म्हणजे त्याची धुरी निघते. अशी धुरी निघाली की लगेचच पटकन त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच आपल्याला हे अर्धा तास मॅरिनेशन साठी ठेवून द्यायचं आहे. या
तंदुरीमुळे छान अशी जो स्मोकी फ्लेवर असतो, जसा रेस्टॉरंटमध्ये जी तंदूर लागते तशाच चव याला या स्मोकी फ्लेवरमुळे घरच्या घरी आपण देऊ शकतो. तर ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा. आपण आता हे अर्धा तास असंच ठेवून देऊया. आपण हे चिकन 30 मिनिटासाठी बाजूला ठेवले, तोपर्यंत आपल्याला ओव्हन आणि कढई हे दोन्ही पण प्रीहीट करून घ्यायचं आहे. कारण इथे आपण 2 पद्धतीने हे चिकन भाजून घेणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा मी इथे कढई गॅसवरती एक जाड बुडाची कढई ठेवली आहे. तुम्ही एखादं जाड बुडाचं पातेलं सुद्धा ठेवू शकता. तर इथे कढई ठेवलेली आहे, त्यावरती एक जाड अशी झाकणी घ्यायची. इथे मी परातीचा वापर केला आहे. तुम्ही जाड अशी जर तुमच्याकडे ताट असेल ते सुद्धा ठेवू शकता. आणि त्याला झाकून ठेवायचं. पहिले 5 मिनिटं आपण गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतरचे 5 मिनिटं लो गॅसवरती, म्हणजे एकूण आपल्याला 10 मिनिटांसाठी ही कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. तसंच आपण ओव्हन सुद्धा प्रीहीट करून घेणार आहोत. त्यासाठी ओव्हन मी 180 डिग्री सेंटीग्रेड वरती 10 मिनिटांसाठी प्रीहीट करायला ठेवलेला आहे. आता 30 मिनिटं झालेली आहेत. यातला जो धूर आहे तो पूर्ण सगळा निघून गेलाय. तर ते झाकण आपण उघडूया आणि याचं जे चिकन आहे ते मी पहिल्यांदा ओव्हनची जी प्लेट असते, ओव्हन मध्ये जी असते ती, त्या प्लेट मध्ये आपण यातले 2 चिकन त्यावरती ठेवायचे आहेत आणि यावरती थोडंसे जे मॅरिनेशन आहे ते सुद्धा लावून घ्यायचं आहे. जे शिल्लक खाली राहिलेलं असतं ते लावून घ्यायचं. आणि आता आपल्याला हे जे तंदूरचे पीस आहेत ते ओव्हन मध्ये 180 डिग्री सेंटीग्रेड वरती 25 मिनिटांसाठी आपल्याला ग्रिल करायचे आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला कन्व्हेक्शन मोड वापरायचा नाहीये, ग्रिल मोड वापरलेला आहे इथे मी. तर याला आपण ग्रिल करून घेणार आहोत. तसंच आता आपल्याला एका साध्या मी स्टीलच्या प्लेटमध्ये हे जे 2 तंदूरचे पीस आहेत ते ठेवलेले आहेत आणि आता आपण याला कढईमध्ये बेक करून घेणार आहोत. आता आपण कढईवरचं झाकण काढूयात. कढईचं झाकण खूप आता सध्या गरम आहे. ते काढताना अगदी काळजीपूर्वक 2 कपड्याच्या साह्याने आपल्याला याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. यामध्ये मधोमध एक रिंग ठेवायची. रिंग नसेल तर एखाद्या जुन्या डब्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आणि इथे मी मिठाचा वापर केलेला आहे, कारण मिठामुळे हीट व्यवस्थित, म्हणजे त्यातली जी उष्णता आहे ती व्यवस्थित एकसारखी सगळीकडे पसरली जाते. आता अलगद ही व्यवस्थित प्लेट आहे ती आपण ठेवायची आहे मधोमध या कढईमध्ये. आणि आता आपण याला झाकण ठेवायचं आणि 25 ते 30 मिनिटांसाठी आपण याला बेक करून घेणार आहोत. पहिले 5 मिनिटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. म्हणजे जर ओव्हनच्या तुलनेत गॅसवर जे आपण चिकन शिजवणार आहोत त्याला थोडासा एक 5 ते 10 मिनिटं जास्त वेळ लागू शकतो. तर आता आपण बघूया, 30 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे जे झाकण आहे ते काढून चिकन शिजलेलं आहे का ते बघूयात. चिकन शिजले की नाही हे बघण्याच्या 2 पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे त्याचा जो पायाकडचं जे हाड असतं तिथून जर त्याचं जे मांसल भाग आहे तो सेपरेट व्हायला सुरुवात झाली असेल तर याचा अर्थ की चिकन शिजलेलं आहे असं समजायचं. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये टूथपिक घालून बघायचं आहे व्यवस्थित. ती टूथपिक आत अगदी व्यवस्थित गेली पाहिजे आणि आपल्याला जेव्हा आपण त्यामध्ये खोचतो तेव्हा ती अशी कचट नाही लागलं पाहिजे. ते जेव्हा व्यवस्थित शिजलेलं असतं ते तेव्हा टूथपिक पटकन आत जाते आणि व्यवस्थित शिजले की नाही हे आपल्याला कळतं. आणि 25 ते 30 मिनिटांमध्ये गॅसवरचं चिकन आहे ते व्यवस्थित शिजलंच जातं. तर आता हे गॅसवरचं चिकन शिजलेलं आहे. आपण याला, ही प्लेट आहे ती बाहेर काढून घेऊया आणि याला ग्रिल इफेक्ट देण्यासाठी आपण याला भाजून घ्यायचं आहे गॅसवरती. तर इथे मी अशा पद्धतीची जी आपलं जाळी असते पापड भाजण्याची ती ठेवली आहे आणि त्यावरती एखाद्या चिमट्याची साह्याने आपण हे चिकन पकडायचं आहे आणि याला थोडंसं आपण याला गॅसवरती पकडायचं आहे, त्यामुळे त्याला छान असा ग्रिल इफेक्ट येतो. तर अशाच पद्धतीने आपण हे दोन्ही चिकनचे जे पीस आहेत त्याला ग्रिल करून घेऊया. आता हे दोन्ही पीसेस आपली ग्रिल झालेले आहेत. त्याला वरतून आता बटरचा ब्रश करायचा आहे आपल्याला, किंवा चमच्याच्या साह्याने याला बटर लावून घ्यायचं आहे. तर आता बटर लावून झालंय. ह्याला पुन्हा एकदा एक अर्धा मिनिटासाठी फक्त अगदी गॅसवरती आपण थोडंसं रोस्ट करून घेणार आहोत. तर इथं आपलं हे गॅसवरती तंदुरी चिकन तयार झालेली आहे. आता आपण ओव्हन मधली बघूया. तर तुम्ही ते बघू शकता, ओव्हन मधली चिकन सुद्धा आपलं छान व्यवस्थित 25 मिनिटांमध्ये तयार झालेलं आहे. गॅसवरती जो चिकन तंदूर आहे त्याला शिजायला ओव्हन पेक्षा एक 5 ते 7 मिनिटं एक्स्ट्रा लागू शकतात. आणि जी तंदूर आपण ओव्हन मध्ये केलेला आहे त्याला ग्रिल करण्याची वेगळी काही गरज नाहीये, कारण आपण त्याला ग्रिल मोड वरतीच भाजून घेतलेलं आहे. तर इथे आपलं हे एकदम लज्जतदार असं चिकन तंदूर तयार झालेली आहे. आपण याला कांदा लिंबू सोबत सर्व करूया.